नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 21 जानेवारी 2024. आज वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. याचं कारण असं, आज एकादशी आहे. वारकरी वैष्णव जे काय मान्यवर मंडळी आहेत महाराष्ट्रामध्ये, ही आज उपवास करतात आणि म्हणून एकादशीच्या निमित्तानं आणि उद्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असताना भारत सरकारने अधिकृतरित्या सुट्टी दिलेली आहे. आणि म्हणून मग त्या अनुषंगाने आणि आजची एकादश वारकरी संप्रदाय महाराष्ट्र हे श्रीराम, राम राम, जय राम, रामकृष्ण हरी आणि आता नव्यानेच काही वर्षापूर्वी प्रस्थापित झालेला जय श्रीराम, या सगळ्याचा काय प्रकार आहे हा नेमका? सामान्य लोकांची द्विधा मनस्थिती व्हावी, सामान्य लोकांच्या डोक्यामध्ये गोंधळ निर्माण व्हावा, अशा प्रकारचं वातावरण गेल्या काही दिवसापासून देशभरामध्ये सुरू आहे. खरं तर आम्ही महाराष्ट्रामधली लोक भाग्यवान आहोत. भारतातलं एकमेव महाराष्ट्र राज्य असं आहे की या राज्यामध्ये संत होऊन गेले. महानुभव पंथ असेल किंवा वारकरी संप्रदायाची परंपरा या महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्वाची आहे. जो संत आणि समाज सुधारकांनी या महाराष्ट्रामध्ये जो विचार दिला, जी सामाजिक सांस्कृतिक क्रांती केली, ती खूप महत्त्वाची आहे. ती इतर राज्यात कुठेही सहसा दिसत नाही आणि म्हणून महाराष्ट्राचं एक वेगळं स्थान आहे. महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय हा देशाला दिशा देणारा, जगाला दिशा देणारा वारकरी संप्रदाय आहे किंवा वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. याचं कारण असं की आमच्या संत नामदेव महाराजांनी, ज्ञानदेव महाराजांनी जो काय संतांच्या माध्यमातून हा वारकरी संप्रदाय इथं प्रतिष्ठापित केला, तो आपल्याला खूप दिशा देणारा आहे. याचं कारण असं, आपल्याकडे दोन विचारप्रवाह फार पूर्वीपासून आहेत. या दोन विचारप्रवाहाचा विचारांचा टकराव पूर्वीपासून चालू आहे, हजारो वर्षे झाली. आणि मग नामदेव महाराजांनी सांगितलं की आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. हा भागवत धर्म नेमका काय आहे हे आपल्याला खरं कळणं आवश्यक आहे. आणि मग हा जो संतांचा संघर्ष होता तो कोणाशी होता? मनुस्मृती प्रतिपादित स्मार्त सनातन धर्म आणि महर्षी वेदव्यासांनी भगवद्गीतेच्या आधाराने प्रतिपादित केलेला भागवत धर्म. या भागवत धर्म आणि स्मार्त सनातन धर्माचा टकराव पूर्वीपासून आहे, तो आजही आहे. आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायावर स्मार्त सनातन धर्माचं या ठिकाणी अतिक्रमण होते, अशी परिस्थिती आहे. खरं तर हा जो व्हिडिओ मी बनवतोय हा माझा व्यक्तिगत विचारांचा व्हिडिओ आहे. मी ज्या पक्षात काम करतोय त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ता या नात्याने मी हा व्हिडिओ बनवत नाहीये, हे लक्षात ठेवा, हे अधोरेखित करून ठेवा. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे किंवा मला जो काय माझा अभ्यास आहे त्या अनुषंगाने मी मत मांडतोय भारतीय नागरिक म्हणून. माझ्या या मांडलेल्या मताशी, सर्व मताशी माझा पक्ष पूर्णपणे सहमत असेलच याची काही मला खात्री नाहीये. असेल किंवा नसेल मला माहित नाही, परंतु ही माझी व्यक्तिगत भूमिका, ही मी सुरुवातीला अधोरेखित करून सांगतो. खरं तर राजकारण आणि धर्मकारण या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आपल्याला इतिहासातला किस्सा माहीत असेल की जगद्गुरू तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज भेटायला गेले होते आणि त्या काळातला प्रसंग फार महत्वाचा आहे. भक्ती शक्ती एकत्र आली आणि ते स्वराज्य निर्माण झालं. छत्रपती शिवरायांना तुकाराम महाराजांनी जे काय त्या ठिकाणी आध्यात्मिक असे संदेश दिले, जे काय राजगादीच्या संदर्भात राजधर्माचं काही मत सांगितलं किंवा भूमिका मांडली, ती छत्रपती शिवाजीराजांनी स्वीकारली. याचं कारण असं की धर्मसत्ता आणि राजसत्ता ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. जेव्हा आपण या माझ्या पाठीमागे लावलेले भारताचं संविधानाची प्रियांबल आहे, ते प्रास्ताविका आहे, आपण 26 जानेवारी 1950ला भारताने जगाला सांगितलं, आपल्या प्रत्येक माणसाने, आम्ही भारताचे लोक नवा भारत बांधण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ही जी राज्यघटना आहे ही आम्ही स्वतःप्रत अर्पण केलेली आहे, असं आपण जगाला सांगितलं. आणि ते दिवशीपासून आपण नवा राष्ट्र, भारत देश, एक नवीन राष्ट्र निर्माण करण्यासाठी, राष्ट्र बांधणीसाठी कटिबद्ध आहोत. आता ही राष्ट्र बांधणी करत असताना आपलं ठरलंय सगळ्यांचं की आपला देश धर्मावर आधारित किंवा धर्माच्या तत्वज्ञानावर आधारित किंवा कुठल्याही धर्मग्रंथावर आधारित चालणार नाही, हे आपण ठरवून घेतलेलं आहे. आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्व स्वातंत्र्य सेनानी असतील किंवा आपल्या भारतीय राज्यघटनेचे सर्व घटनेतले सभासद असतील, घटनाकार असतील, आणि हे सर्वमताने ठरवलेलं असताना त्या काळामध्ये फक्त RSS, हिंदू महासभा या दोन संघटनांनी मात्र तीव्र विरोध केला होता. त्यांचं म्हणणं होतं हा देश मनुस्मृतीवर आधारित चालला पाहिजे आणि म्हणून 26 जानेवारी 50ला जेव्हा राज्यघटना आली तेव्हा यांनी विरोध केलेला आहे जाहीरपणाने, तो अनेक वर्ष केलेला आहे.
आणि पुढे त्यांनी अनेक वर्षे तिरंगा झेंडा सुद्धा हातात घेतलेला नव्हता. मग यांनी पहिल्यापासूनच मनुस्मृतीवर आधारित इथं देश चालावा ही भूमिका घेतलेली आहे. धर्मावर आधारित राजकारण त्यांचं पूर्वीपासून होतं, कारण त्यांचं स्वप्न होतं हिंदू राष्ट्र करायचं. आता हिंदू राष्ट्र करायचं, मग बाकीच्या धर्माच्या लोकांचं इथं काय करायचं असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय, त्याचे धर्मग्रंथ कोणता असेल, त्यांचा राजग्रंथ कोणता असेल, कशाच्या आधाराने देश चालेल हिंदू राष्ट्रामध्ये, याचं काय ते कधी स्पष्टीकरण देत नाहीत. आज काय चाललंय, श्रीरामाचं राजकीयकरण केलं गेलेलं आहे. आमच्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा, तुम्हा आम्हा सगळ्यांचा जो राम आहे, आमच्या पूर्वजांनी जो राम जोपासला, सकाळी उठल्यापासून आपण संध्याकाळी झोपेपर्यंत कोणी भेटलं तर आपले लोक त्यांना जय राम श्रीराम म्हणतात, किंवा असं म्हणत नाहीत, रामराम म्हणतात. हा रामराम म्हणण्याची प्रथा खूप जुनी आहे आपली, नमस्काराची ती पद्धती आहे. रामकृष्ण हरी म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये, कारण वारकरी संप्रदायाने जी क्रांती केली, ज्या पुरोहितशाहीला विरोध केला आमच्या संतांनी, ते त्यांचं मुख्य दुखणं होतं. कारण मनुस्मृती प्रतिपादित जो स्मार्त सनातन धर्म आहे, त्यांनी सांगितलं चातुर्वर्ण व्यवस्थेवरच आधारित हा देश चालेल. चातुर्वर्ण व्यवस्थेचं ते समर्थन करत होते. तिथे विशिष्ट लोकांना अधिकार होता. आणि इकडे मात्र संतांनी सांगितलं इथे समता असेल, सकळ अशी येथे आहे अधिकार, असं तुकाराम महाराज म्हणले. नामदेव महाराज म्हणले यारे यारे लहान तोर भलते नारी नर. मग या संतांचा राम कोणता होता, संतांचा राम होता म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत मध्ये सांगितलं, कोणाचे हे घर कोणाचा हा देह, आत्माराम त्याचा तोची जाणे. म्हणजे आत्म्याला राम म्हटलेला आहे. संत आमचे म्हणतात कोणाचे देह, हा देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, म्हणजे आत्म्याला परमेश्वर म्हटलंय. असं अनेक ठिकाणी आपल्याला दिसेल. तुकाराम महाराज म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. म्हणजे तीर्थाला जर तुम्ही गेला तिथं फक्त धोंडा आहे आणि पाणी आहे, देव कुठं असेल तर सज्जनाच्या ठिकाणी आहे, असं तुकाराम महाराज म्हणले. तुकाराम महाराज अजूनही म्हणाले, जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे आम्हाला का मान्य होत नाही? आम्ही दुटप्पी वागतो का? आम्हाला कुठल्याही कर्मकांडाला संतांनी विरोध केलेला आहे, जातीवादाला विरोध केला आहे, वर्णव्यवस्थेला विरोध केला आहे संतांनी, आमच्या सगळ्या विषमतेला विरोध केलेला आहे. संतांनी समतेची भूमिका मांडली, मानवतेची भूमिका मांडली, बंधुभावाची भूमिका मांडली. तेच आपल्या सगळ्या नंतरच्या काळात राज्यघटनेत तत्व आली सगळी ती. संत कर्मकांडाला ठाम विरोध करत होते. ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्ष झाली हरिपाठामध्ये स्पष्ट सांगितलंय, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही का संत ज्ञानेश्वर महाराजांनी योग याग विधी याला विरोध केलेला आहे. त्याने फक्त दंभ म्हणजे अहंकार निर्माण होईल असं सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. मग असं असताना आम्ही का त्या कर्मकांडाच्या नादी लागलोय, आम्ही कर्मकांडात का अडकलो? संत एकनाथ महाराजांनी सांगितलं, जप जाप्य तप नको अनुष्ठान, पंचाग्नी साधन योग नको, नको तीर्थाटन नको मंत्रावळी, वेदशास्त्र जाळी गुंतू नको, नको आत्मस्थिती नको ब्रह्मज्ञान, नको अष्टांग साधन नको वाया, नको यंत्र मंत्र नको रे कल्पना, भ्रांती भूली जाना नको नको, नको तू करू सायास धरी पा, विश्वास एका जनार्दनास पाहे डोळा. असे एकनाथ महाराज म्हणले. एकनाथ महाराज अजून असं म्हणाले, वेदांचा वेदार्थ, शब्दांचा शब्दार्थ, वेदांचा वेदार्थ, आमचा परमार्थ वेगळाची. तर वेदांचा वेदार्थ, शब्दांचा शब्दार्थ, आमचा परमार्थ वेगळाची, असं संत एकनाथ महाराज का म्हणले असतील? कधी याच्या खोलात आपण गेलोय का? ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, 4थ्या अध्यायामध्ये आहे, जरी मंत्रेची वैरी मरे, जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वायाची का बांधावी कटारे. इतकं सगळं संतांनी सांगून ठेवलंय. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये अजून सांगतात, यज्ञ याग तप संसारदायके न सुटे एक नामे विन. हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. यज्ञ याग तप संसारदायके न सुटे एक नामे विन, म्हणजे नामाला खूप महत्व दिलेले आहे. संत नामदेव महाराज म्हणतात, यज्ञ तो आचार्य धनाचे साकडे, तरी जाण द्वाड स्वर्ग सुख, नामा म्हणे नाम साधकाची माता, जैसे तैसे घेता भक्ती जोडे. एकनाथ महाराज म्हणतात, कलिमाजी नोहे अनुष्ठान, कलिमाजी नोहे हवन, कलिमाजी नोहे पठन, नोहे साधन मंत्राचे, नोहे योग याग विधी, नसती अंगी उपाधी, वाढतसे भेद बुद्धी, नोहे सिद्धी कोणती. इतकं सगळं संतांनी आमच्या स्पष्टपणे सांगून ठेवले. कर्मकांडाला ठाम विरोध केलेला आहे. आमच्या संतांनी कुठेही यज्ञ तंत्र मंत्र योग याग विधी काहीही केलेलं नाही, कुठं करायला पण सांगितलेलं नाही. वारकरी संप्रदायामध्ये गुरु शिष्य परंपरेला सुद्धा महत्व दिलेलं नाहीये. गुरु शिष्य येतो अधमलक्षण असं म्हणलेलं आहे.
आणि मग असं असताना सध्या उत्तर भारतातून अनेक बुवा बाबा संत महंत या ठिकाणी येत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या वारकरी संप्रदायावर अतिक्रमण करतायत. गुरु शिष्य परंपरा त्यांची, परिवार आहेत त्यांचे, 5 स्टार जीवन जगतात. आणि मग या बुवा बाबा महाराजांनी वर्णव्यवस्थेचं समर्थन चालवलेलं आहे. आपल्या समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये जो संतांनी आपल्याला अधिकार दिला की देवाकडे जायचं असेल तर फक्त रामकृष्ण हरी म्हणा, पुरोहितशाही नाकारली संतांनी. फक्त रामकृष्ण हरी म्हणा, तुम्हाला देव भेटेल. देवाची अद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेला, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोरी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. देवाच्या दारात फक्त क्षणभर उभं राहा, हरिमुखे म्हणा, फक्त म्हणा, तुमच्या पुण्याची गणनाच कोणी करू शकत नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग कशासाठी यज्ञ यंत्र ह्याच्यात आम्हाला अडकवलंय? ही पुरोहितशाही जी आहे यांचं हे सगळं कर्मकांड जे होतं, जे थोतांड होतं, या सगळ्याला संतांनी विरोध केलेला होता आणि म्हणून संतांना त्रास झालेला होता. कारण स्मार्त सनातन धर्माच्या लोकांना हे संतांचे विचार मान्य नव्हते, म्हणून तो त्रास दिला गेला. तो आजही चालू आहे. आणि म्हणून रामाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने जो काय उद्या उत्सव भरवला अयोध्येमध्ये 22 जानेवारीला, खरं तर शंकराचार्य जे चारी पीठाचे शंकराचार्य आहेत ते काय सांगतायत की मंदिर अजून अपूर्ण आहे, मंदिराचा कलश तिथे तयार नाहीये. मग मंदिर अपूर्ण असताना पुढे अजून 2-3 वर्ष त्या मंदिराला पूर्ण व्हायला लागणार आहेत. मग असं असताना अर्धवट स्थितीत का तिथे श्रीरामाची मूर्ती बसून प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम उद्या आयोजित केलाय पंतप्रधानांच्या हस्ते? असं कधी घडलं नाही भारतामध्ये इतिहासात. अर्धवट मंदिरात कधीच प्राणप्रतिष्ठा, हे त्या ठिकाणचे त्याच्यातले अधिकारी मंडळी, तज्ज्ञ मंडळी, शंकराचार्य सांगतायत. सामान्य माणूस काय म्हणतोय, जो खरा ओरिजिनल राम भक्त आहे, जो प्रेमाने रामाचं नाव घेतो, राम भक्ती करतो, रामकृष्ण हरी म्हणतो, तर सर्वसामान्य माणूस म्हणतो रामनवमीच्या दिवशी का नाही घेतलं हे? याचं कारण असं, भारतीय जनता पार्टीला लोकसभेच्या इलेक्शन आणि निवडणुकीतला राम महत्वाचा आहे आणि म्हणून त्यांनी उद्या घाईघाईत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तो देशावर लादलेला कार्यक्रम आहे. उद्याचं जे राम संमेलन त्यांनी जे नाव दिले अयोध्येला, ते राम संमेलन म्हणजे हे भारतीय जनता पार्टीचं आयोजित राम संमेलन आहे. लोकांच्या श्रद्धेशी, लोकांच्या भावनांशी खेळायचं आणि त्याचा राजकारणासाठी उपयोग करायचा. खरं तर देव आणि धर्म ही व्यक्तिगत पातळीवर आचरण करण्याची बाब आहे. श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य राज्यघटनेने आम्हाला दिलेलं आहे, पण ते श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य व्यक्तिगत पातळीवर आहे. त्याचं प्रदर्शन करण्याची गरज नाही, कारण हा देश सर्व धर्मांना बरोबर घेऊन चालतो. इथे प्रदर्शन करण्याची गरज नाहीये. धर्म ही वैयक्तिक पातळीवर आचरण करण्याची गोष्ट आहे. ज्या रामाचं नाव घेतायत भारतीय जनता पार्टी, ते रामराम नाही म्हणत, रामकृष्ण हरी म्हणत नाही, जय सियाराम म्हणत नाहीत. ते फक्त म्हणतात जय श्रीराम. जय श्रीराम ही घोषणा गेल्या काही वर्षापूर्वी आणली ती भारतीय जनता पार्टीने. ती केवळ राजकीय हेतूने आहे. आणि मग राजकीय हेतूने घेतलेला ह्यांचा राम यांना कळला नाही का? आमचे जे सर्वसामान्यांचे प्रभू राम आहेत, त्या मंदिरामध्ये, भारतामध्ये अनेक हजारो मंदिर आहेत रामाची, आमची इतर देवतांची मंदिर आहेत, सगळी मिळून काहीतरी आकडा 35 लाखापेक्षा भारतामध्ये जास्ती मंदिरं आहेत तिथे. म्हणजे हॉस्पिटल, शाळांपेक्षा मंदिरांची संख्या आपली कितीतरी पट आहे, जास्त आहे. या आहे त्या गावच्या, आमच्या प्रत्येक गावात 2-2, 3-3 मंदिरं आहेत. बऱ्याचशा गावांनी रामाची मंदिरं आहेत, पण रामाच्या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राच्या बरोबर लक्ष्मण असतात, सीता असते आणि तिथे हनुमानही असतो. राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान ही चौघांची जोडी शिवाय राम मंदिर सहसा कुठे नसतं. आणि तसंच आहे सगळीकडे. आणि मग सियाराम म्हणत नाही, ते हे जय श्रीराम म्हणतायत. यांनी कोणता राम घेतलाय? काल ठाण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं काल, आणि त्यांनी सांगितलं की आता रामराज्याला सुरुवात झाली. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रामराज्याला सुरुवात झाली. खरं तर रामराज्याची संकल्पना ज्या महात्मा गांधींनी मांडली होती, त्या महात्मा गांधींची रामराज्याची संकल्पना देवेंद्र फडणवीस आपण जरा नीट वाचून बघा. महात्मा गांधी फक्त स्वच्छता अभियानाचा फक्त त्यांचा चष्मा घेऊ नका, किंवा भारतीयात बाहेरचे लोक आल्यावर त्यांना सांगण्यापुरता महात्मा गांधी घेऊ नका, किंवा परदेशात गेल्यावर फक्त हा भारत बुद्धाचा देश आहे, गांधींचा देश आहे, असं एवढ्यापुरते बुद्ध आणि गांधी घेऊ नका फडणवीस. भारतीय जनता पार्टीने जय श्रीरामाचं जे काय राजकीयकरण केले, याच्यात प्रभू श्रीरामाचा रोज ते अवमान करतायत. अवमान याच्यासाठी करतात की प्रभू रामचंद्राची जी काय आचरण होतं ते यांच्यात कुठेही दिसत नाही. प्रभू राम जे काय लढले ते रावणाविरुद्ध लढले, ते अहंकाराविरुद्ध लढले. खरं तर हेही आपल्याला माहित पाहिजे की भारतामध्ये, आदिवासी समाजामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये रावणाची सुद्धा पूजा करतात. हिंदूंची देवता म्हणून रामाला पाहिलं जातं, यांच्या भारतीय जनता पार्टीने रचले. खरं तर रामायणाच्या काळामध्ये किंवा महाभारताच्या काळामध्ये हिंदू धर्म कुठेही रामायणामध्ये लिहिलेलं नाही, महाभारतात लिहिलेलं नाही. आणि त्या काळात इतर धर्मही कोणते नव्हते.
प्रभू रामचंद्राचं 14 वर्ष वनवास झाल्यानंतर जे काही युद्ध झालं रावणाबरोबर, ते काय धर्माचं युद्ध होतं का? धर्म विरुद्ध अधर्म असं युद्ध होतं. राम अहंकाराविरुद्ध लढले असं होतं. राम एकवचनी होते, राम एकबाणी होते, राम सत्यवचनी होते, राम दिलेलं वचन पाळत होते. आपल्या बंधू प्रेमापोटी त्यांनी भावाला वचन दिलेलं, कैकेयीने सांगितलं वनवास, त्यांनी वचन पाळलं. आणि भरताने सुद्धा रामाच्या पादुका गादीवर ठेवून राज्य केलं. हा इतिहास आहे. मग हे असं असताना म्हणजे आम्ही ते ऐकतोय. रामायण खरं तर अनेक प्रकारची लिहिलेली आहेत बरं का, हेही आपल्याला माहिती पाहिजे. वाल्मिकी रामायण असेल, त्याच्यानंतर अनेक वर्षांनी तुलसी रामायणाला असेल, अनेक रामायण, 300 प्रकारची रामायण आहेत इथे असं सांगितलं जातं. 300 प्रकारची रामायण. मला खरं त्या वादात जायचं नाही, परंतु रामायण एक काव्य आहे की इतिहास आहे याही वादात मला जायचं नाही. मुद्दा असा आहे की त्यातनं आम्ही घेतो काय घेतो आम्ही रामायणातनं, कुठली तत्व आम्ही घेतो, काय स्वीकारतो आम्ही त्यातनं. खरं तर रामायण आणि महाभारत ही भारतामधली एक महत्वाची एक इथं तत्वज्ञान मांडलं जातं. त्याच्या माध्यमातून रामकथा होत आहेत, महाभारताच्या कथा होत आहेत, इकडे चालू आहेत अनेक. त्याच्यामध्ये महाराज लोक पैसे घेऊन सुद्धा त्याची रामकथा घेत आहेत. खरं तर ज्यांना रामकथा सांगायच्या त्यांनी पैसे नाही घ्यायला पाहिजेत. ज्यांना अशा पद्धतीनं धर्माचा प्रचार करायचा आहे किंवा संतांच्या विचाराचा प्रचार प्रसार करायचा आहे, त्यांनी पैसे असं धंदा नाही मांडला पाहिजे, त्याचा बाजार नाही मांडला पाहिजे. मग रामायण जर 200-300 प्रकारची रामायण असतील तर कुठलं घ्यायचं कुठलं नाही हा आपला प्रश्न आहे. पण मुद्दा असा आहे की राम एकवचनी होते हे सगळेजण सांगतात, राम सत्यवचनी होते हे सगळेजण सांगतात, राम मानवतावादी होते. भिल्ल असलेल्या शबरीची उष्टी बोरे रामाने खाल्लेली आहेत. मग या रामाचं कोणतं तत्वज्ञान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे दिसतं? एकवचनी रामाचं वचन दिलेलं पाळलेलं राम. नरेंद्र मोदींनी 2014ला देशाला वचनं दिली होती, जी आश्वासनं दिली होती त्यातली किती आश्वासनं पाळली, किती वचनं तुम्ही पाळली, तेव्हा रामाचं तुम्ही नाव घेता. कोणतंच वचन तुम्ही पाळलेलं नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस काल सांगितलं तुम्ही ठाण्यामध्ये की आता रामराज्याला सुरुवात झाली. रामराज्याला सुरुवात झाली. या रामाच्या राज्यामध्ये हे आहे का शेतकरी आत्महत्या करतो तरी रडू येत नाही आमच्या पंतप्रधानाला? इथे 2 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, ज्या आंदोलनामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये जेवढे लोक मेले त्याच्यापेक्षा जास्ती लोक मेले. शेतकरी आमचा इथलं जो जगाला अन्नदाता आहे, 700 पेक्षा जास्ती शेतकरी त्या ठिकाणी दिल्लीच्या त्या आंदोलनामध्ये मेले. आमच्या पंतप्रधानाला रडू आलं नाही. मणिपूर आमचं तिथं पेटतंय, आज 6 महिने झाले, तिथं महिलांची उघडी नागरिक धिंड काढली जाते, आमच्या पंतप्रधानाला रडू येत नाही. नोटाबंदी करत असताना शेकडो लोक मेली त्या ठिकाणी, आमच्या पंतप्रधानाला रडू येत नाही. कोरोना काळामध्ये अनेकांना पायपीट करावी लागली, अनेकांचा जीव गेला, आमचं पंतप्रधान टाळ्या वाजवायला सांगतो, दिवे वाजवायला सांगतो, रडू नाही आला आमच्या पंतप्रधानाला. साक्षी मलिक आमची रडते, क्रीडापटू, कुस्तीपटू, ती एवढी ओरडून हाय मुकलून त्या ठिकाणी आंदोलन करते. आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचं नाव जिने कमवलं, पंतप्रधानाला नाही काही वाटलं त्याचं. म्हणजे रामराज्यामध्ये तुमच्या स्त्रियांचा अवमान होणार आहे असं ठरलंय का तुमचं? रामराज्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली असेल असं तुमचं ठरलंय का? हा तुमचा अजेंडा आहे का? तुमच्या रामराज्यामध्ये भेदभाव असणारच, चातुर्वर्ण व्यवस्था असणारच हे तुमचं ठरलंय का? तुमच्या रामराज्यामध्ये बेरोजगारी असणारच आणि बेरोजगार युवक आत्महत्या करतील हे तुमचा अभिप्रेत आहे का? तुमच्या रामराज्यामध्ये महागाई वाढलेली असेल, 10% लोकांमध्ये देशाची 80% संपत्ती एकवटलेली असणार, हे तुमचं रामराज्य आहे का? तुमच्या रामराज्यामध्ये सामान्य लोकांना न्याय मिळणार नाही. तुमच्या रामराज्यामध्ये सगळे सत्तास्थाने एकवटलेली असणार. तुमच्या रामराज्यामध्ये लोकशाही नसणार, हुकुमशाही असणार ना. तुमच्या रामराज्यामध्ये इतरांची घरं फोडायची, इतरांचे पक्ष फोडायचे, विरोधी पक्ष ठेवायचा नाही, प्रतिपक्ष ठेवायचा नाही, हे तुमच्या रामराज्यात आहे का? तुमच्या रामराज्याचा अजेंडा काय देवेंद्र फडणवीस? हा माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे. कोणत्या प्रकारचे रामराज्य तुम्हाला आणायचे नेमकं? कारण या 10 वर्षामध्ये आज भारतीय जनता पार्टीचं भारतामध्ये राज्य आहे, सत्ता स्थापन करतात, धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने लोकांची दिशाभूल करतात, सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करून राज्य करता, इथे मतं मिळवता. आज ईव्हीएम मशीन बद्दल शंका घेतली जाते, तुम्ही त्याबद्दलही काही बोलत नाही. अनेक प्रश्न आहेत, अनेक वचनं तुम्ही देता. महाराष्ट्रामध्ये आज काय चाललंय? आज मनोज जरांगे पाटलांचं मराठ्यांचं आंदोलन, मुंबईकडे ते निघालेत. त्यांना किती वेळा फसवलं गेलं? 6 महिन्यामध्ये, 7 महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस, तुमच्या सरकारने, एकनाथ शिंदेंनी आणि या खोके ट्रिपल इंजिन सरकारने त्यांना आश्वासन का दिलं? जर तुमच्याच्याने होणार नव्हतं तर पहिलं 1 महिन्याचं आश्वासन दिलं, पुन्हा एकदा आश्वासन दिलं, जरांगे पाटलांनी मुदते वाढून, तरी मराठ्यांचं आरक्षण तुम्ही देऊ शकत नाही. धनगरांना पहिल्या एका कॅबिनेटमध्ये तुम्ही आरक्षण एसटी मधलं देणार होता, त्याला 10 वर्ष होत आली.
देवेंद्र फडणवीस तुम्ही आश्वासन दिलं होतं, कोणतं वचन तुम्ही पाळलं या देशातलं? काळा पैसा परदेशातून आणणार होते, नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं. 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावर येणार होते, 2 कोटी लोकांना रोजगार मिळणार होता. कोणती वचनं तुम्ही पाळली? तुम्ही तर चुनावी जुमला आहे असं तुमचे अमित शहा सांगून गेले मागे एकदा. तुम्ही रामाचे नाव घ्यायच्या लायकीचे नाहीत. रामाच्या नावाने तुम्ही इथं फक्त धंदा मांडलाय, रामाच्या नावाने फक्त राजकारण करताय. प्रभू रामचंद्र एकवचनी होते, सत्यवादी होते, हे विसरू नका. आणि म्हणून राम म्हणजे इतका तुम्ही त्याचा गैरवापर करू नका. लोकांच्या श्रद्धेचं भावनेचं ते ठिकाण आहे. आणि म्हणून रामकृष्ण हरी आमचा वारकरी संप्रदायातला मंत्र आहे. हा मंत्र अबाधित आहे. वारकरी संप्रदायातले खरे वारकरी संप्रदायाचे प्रचारक असतील, संतांचा खरा विचार ते रोज सांगत राहतील. किती अतिक्रमण होऊ द्या, पण स्मार्ट सनातन धर्माचं अतिक्रमण महाराष्ट्रामध्ये चालू दिलं जाणार नाही. स्मार्ट सनातन धर्माविरुद्ध आमच्या वारकरी संप्रदायाचा भागवत धर्म, जो महर्षी वेदव्यासांनी भगवद्गीतेच्या आधारावर प्रतिपादित केलेला आहे, हा टकराव पूर्वी होता तसा आजही तुम्ही चालू ठेवताय आणि लोकांची दिशाभूल करताय. हे कशासाठी सगळं चाललंय तुमचं? खरं तर धर्म, जगातले सगळे धर्म जरी वेगळे असले, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई वेगळे धर्म आहेत, धर्म जरी वेगळे असले तरी प्रत्येक धर्मात अध्यात्म मात्र सेम आहे. हे सर्वसामान्य लोकांनी ओळखलं पाहिजे. प्रत्येक धर्मातलं अध्यात्म सारखंच आहे. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे दया, क्षमा, शांती, प्रेम, अहिंसा, सहिष्णुता, याला म्हणतात अध्यात्म. अध्यात्म म्हणजे आहे काय दुसरं? आणि हे सगळ्या धर्मात सारखंच आहे. धर्म जरी बदलला, धर्माचं नाव जरी बदललं, तरी धर्मातलं मात्र अध्यात्म सेम आहे, हे कुणी विसरू नये. आज काय झाले? तीर्थक्षेत्र ही पर्यटन स्थळं बनलेली आहेत. आज दुसरं काय झालंय? मंदिरात देवापेक्षा मंदिरांचं महत्व वाढले आणि अल्लापेक्षा मस्जिदचं महत्व वाढले. जर देवापेक्षा मंदिराचं महत्व वाढणार असेल आणि अल्लापेक्षा मस्जिदचं महत्व वाढणार असेल, तर देवही धोक्यात आहे आणि अल्लाही धोक्यात आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आमच्या संतांनी सगुण भक्तीकडे करता करता आपण निर्गुणाकडे जायचंय, हे आपल्याला संतांनी मंत्र दिलेलं आहे. देव माणसाच्या ठिकाणी सांगितलंय. आत्म्याला राम म्हणले, आत्म्याची सेवा करायची आपल्याला. समता इथे सांगितली, सर्वांना समान अधिकार आहे. तुमच्या रामराज्यात समान अधिकार आहे का? तुमच्या रामराज्यामध्ये तुम्ही स्त्रियांना कोणता दर्जा देणार आहात हे जाहीर करा. तुमच्या रामराज्याची घटना कोणती असेल जाहीर करा. कारण तुमचं वर्तन रामाच्या विसंगत वर्तन आहे. रावणाकडे अहंकार होता, तो तुमच्याकडे अहंकार आहे. तुम्ही म्हणताय आम्हीच करणार, आम्हीच असं, मी मी मी. पंतप्रधान सुद्धा मी मी बोलतात, मन की बात करतात, ते जन की बात करत नाही. ही सगळी रावणाची लक्षणं आहेत. रावण जे काय डावपेच करत होता, ते सगळे डावपेच तुम्ही करताय. तुम्ही रामाच्या संदर्भाने बोलता, राम जय श्रीराम म्हणता, तेव्हा रामाचं कोणतं तत्व, कोणते गुण तुम्ही अंगीकारता किंवा त्या तत्वाने चालता, याची जाहीरपणे तुम्ही कधीतरी परिसंवाद घ्यावा. त्याची उत्तर द्यायला इथं भारतात अनेक लोक तयार आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे तुम्ही धर्म आणि अध्यात्माचा खेळ मांडू नका, लोकांची दिशाभूल करू नका. परमार्थ, अध्यात्म, धर्म याचा तुम्ही राजकीय बाजारीकरण करू नका. राजसत्ता मोठी आहे, भारताची राज्यघटना इथं सर्वोच्च आहे. जी राज्यघटना असं सांगते की सर्व धर्मीयांना इथे समान अधिकार आहेत. प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर आपल्या धर्माचं आचरण करण्याची, उपासना करण्याची प्रत्येकाला इथे स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून धर्मकारण आणि राजकारण याची मिसळ करू नका, ही भारतीय जनता पार्टीला आमची विनंती आहे. पण ते तसं करणार नाहीत, ऐकणार नाहीत. याच्या आधी खूप महान लोकांनी सांगितले. महात्मा गांधी, नेहरूंपासून सांगत आलेत सगळेजण की धर्मकारण वेगळं आणि राजकारण वेगळं. पण हे लोक ऐकत नाहीत, कारण यांच्याकडे स्वतःचा विकास केलेला किंवा स्वतः समाजासाठी काय केलेलं सांगण्यासारखं नसतं. यांच्याकडे RSS, भाजपाकडे कुठलाही इतिहास पुरुष नाही की ज्याच्या नावाने मतं मागावीत. ते नसल्यामुळे ते देव आणि धर्माच्या नावाने ते सातत्याने राजकारण करतात. कुठे अक्षताच वाटतात, कुठे वेगळ्या कथा लावतील, काही करतील. आणि म्हणून मग यांच्या या रामराज्याच्या संकल्पनेमध्ये या सगळ्या गोष्टी आपण बघायला पाहिजेत. त्यांनी सांगितलं की आम्ही दुर्जनाच्या विरुद्ध लढतोय, दुष्टांच्या विरुद्ध लढतोय. कोण दुष्ट या भारतामध्ये? आता तुम्ही कोणाविरुद्ध लढला? कोणाविरुद्ध दुर्जन? तुम्ही तर ज्या भ्रष्टाचारी लोक ज्यांना तुम्ही ठरवता, तुम्ही त्यांच्यावर शिक्का मारता, यांनी भ्रष्टाचार केलाय, त्यांनी भ्रष्टाचार केलाय. हे गुंड आहेत. भ्रष्ट आणि गुंड माणसांवर तुम्ही आधी आरोप करता, त्यांना बदनाम करता आणि नंतर तुमच्या पक्षात घेता आणि पवित्र करता. हा तुमचा धंदा राजरोज चाललाय. हे रामाच्या कोणत्या तत्वात बसतं? हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी, अमित शहा, तुम्ही सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सांगायला हवं. त्यामुळं उद्या जे भारतीय जनता पार्टीचं अयोध्येत 22 जानेवारीला रामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने होत आहे, हे राजकीय संमेलन आहे. खरं तर तुम्ही त्या ठिकाणी जे काय राजकारण करतात याच्यामध्ये हे सगळं देशाच्या हिताचे नाही. आणि गोदी मीडिया मात्र रोज तेच दाखवत आहे.
लोकांचे ज्वलंत प्रश्न न दाखवता गोदी मीडिया मात्र लोकांचं मन प्रश्न विचलित करण्यासाठी आज 40 दिवसामध्ये कांदा निर्यात झाली नाही, कारण कांदा निर्यात बंदी केली केंद्राने आणि महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांचे जवळपास 1,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशात आले असते, त्याचं वाटोळं या भारतीय जनता पार्टी केलं. त्याच्यावर मीडिया कुठलं बोलत नाही. दुधाचे भाव पाडलेले आहेत. अनेक प्रश्न तर शेतकऱ्यांचे आहेत, अनेक प्रश्न बेरोजगारांचे आहेत. धनगरांनी मराठा असतील, मुस्लिम असतील, लिंगायत यांच्या आरक्षणाचे प्रश्न 10 वर्ष इथं भिजत पडले, ते सोडवत नाहीत. 2 धर्मामध्ये, 2 समाजामध्ये, 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. हे तुमचं रामराज्य आहे. या रामराज्याला आमचा कठोर विरोध राहील. आम्ही विरोध करत राहू, हे तुम्हाला नम्रपणाने सांगतोय. आज अनेकांनी या ठिकाणी आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केलेल्या त्या क्षेत्रातल्या, आणि म्हणून त्या लोकांना आपण हे उत्तर देण्यास कटिबद्ध आहात, पण तुम्ही उत्तर देणार नाहीत. शंकराचार्यांचा तुम्ही अवमान करताय. तुम्हाला एक लक्षात येत नाही की आपण देश कुठल्या स्थितीला घेऊन चाललोय. या भारताचा तुम्हाला हिंदू पाकिस्तान करायचा आहे, धर्मावर आधारित राष्ट्र चालवायचंय. जगामध्ये जी धर्मावर आधारित राष्ट्र चाललेत ना, ती डबघाईला गेली, बुडली, लयास गेली, कुठली त्यांची प्रगती नाही. ती मागास राष्ट्र म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहेत. आणि तुम्हाला भारताचा हिंदू पाकिस्तान करायचा आहे, त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न चाललेत. लोकसभा निवडणूक जिंकायची म्हणून तुम्ही जय श्रीरामचा नारा दिलेला आहे. हा तुमचा राजकीय नारा आहे. आणि देशातल्या त्या सुज्ञ लोकांना, ज्यांना सत्सग विवेक बुद्धी आहे, त्यांना कळलेलं आहे आमचा महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय असेल, हा वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान असेल, हे कुणीही पुसू शकणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो.